भारतीय संस्कृतीने तर इंडियाची वाट लावून ठेवली आहे. इंडियन मेंटॅलिटी म्हणजे थर्ड क्लास असं म्हणणाऱ्या लोकांना तर पहिला लाजा वाटल्या पाहिजेत. जी लोक आपल्या इंडियन कल्चरला आणि मेंटॅलिटीला शिव्या घालतात ना, त्या लोकांना आपलं इंडियन कल्चर काय, आपल्या मॉरल व्हॅल्यूज काय होत्या हेच माहिती नाहीये. आणि ही त्यांची चूक नाहीये, ही आपल्या सगळ्यांची चूक आहे, कारण आपणच स्वतः आपल्या इंडियन व्हॅल्यूज विसरलोय. तुम्हाला काय वाटतं, इतके सारे इन्व्हेडर्स ब्रिटिशर जे भारतात आले ते फक्त आणि फक्त आपली समृद्धी आणि पैसा बघून? ते आले असतील बिझनेस करून पैसा कमवायला, पण जेव्हा त्यांना कळलं की भारतातले लोक काय नॉलेज होल्ड करतात आणि काय विजडम आहे आपलं, आणि ह्या लोकांना जर असंच सोडलं ना, उद्या ही लोक सगळ्या जगावर राज्य करू शकतात. म्हणूनच त्यांनी अगदी स्ट्रॅटेजिकली स्वतःचे पाय इथं मजबूत केले आणि जी आपली ताकद होती त्यालाच आपला विकनेस बनवलं. प्रत्येक गोष्टीत विविधता, वेगळे वेगळे रिलीजन, वेगवेगळ्या भाषा, वेगळ्या परंपरा, सगळं इतकं वेगळं आणि सुंदर असून सुद्धा आपला भारत देश हा एकत्रितपणे राहत होता आणि एकदम समृद्ध खुशाल होता. कारण तेव्हा प्रत्येकाला स्वतःच्या आयडेंटिटीचा अभिमान होता आणि दुसऱ्यांच्या आयडेंटिटीचा रिस्पेक्ट होता. ब्रिटिशर्सनी नेमकं तेच केलं. त्यांनी प्रत्येकाच्या आयडेंटिटीला व्हॅलिडेशन दिलं. तू उच्च, तू नीच, तू काळा, तू गोरा, तू श्रेष्ठ, तू लहान, हे सगळं त्यांनी आपल्या डोक्यांमध्ये भरवलं आणि आपण मानून पण गेलो. 150 वर्ष भारतावर राज्य करून आपल्या जवळजवळ 3 पिढ्यांच्या डोक्यांमध्ये त्यांनी विष कालवलं, ज्याचे परिणाम आपण अजून पण भोगतोय. पण या सगळ्यातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला आपल्या कोर व्हॅल्यूज काय होत्या, आपलं खरं इंडियन कल्चर आपल्याला काय शिकवतं हे जाणून घेणं खूप आणि खूप महत्वाचं आहे. त्यासाठीच आपल्या ट्रू इंडियन कल्चर बद्दल एक सिरीज मी बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये ऑलरेडी मी 3-4 व्हिडिओज रिलीज केले आहेत इंस्टाग्रामवरती, आणि जिथे आपण वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स वरती बोलतो, त्यांचं मूळ काय कारण होतं, आपली मूळ इंडियन संस्कृती आपल्याला काय शिकवते आणि आपण काय वेगळं करायला लागलोय, कशामुळे हा इन्फ्लुएन्स आला, का आपल्या या मेंटॅलिटीमध्ये शिफ्ट झाला, आणि ब्रिटिशर्सचा जो रूल होता याचा किती मोठा इम्पॅक्ट ह्या सगळ्यांच्या जीवनावरती झालेला आहे. या सगळ्याबद्दल मी खूप सोप्या पद्धतीने आणि काही हिस्टॉरिकल फॅक्ट सांगून आपल्या इंडियन कल्चरची परत नव्याने ओळख करून देण्याचा प्रयत्न करतोय. भारतीय म्हणून आपली खरी ताकद ओळखणं हे आज किती गरजेचं आहे, ह्यासाठी हा केलेला एक छोटासा प्रयत्न. तुम्हाला पण माझ्या या बोलण्यामध्ये थोडंफार जरी तथ्य वाटत असेल तर माझे काही ट्रू इंडियन कल्चरचे जे व्हिडिओज आहेत ते नक्की बघा. एक रिसेंट व्हिडिओ मी या रील मध्ये सुद्धा लिंक केलेला आहे. प्लीज चेक करा, लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट्सद्वारे कळवा, आपण त्याबद्दल सुद्धा बोलूया. चला तर मग एक भारतीय म्हणून आपला भारत पुन्हा नव्याने घडवूया. जय हिंद.